नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, सुपर 20 प्रश्नावली भाग 8 आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि शिक्षक अभिवृत्ती असे एकूण 3 घटक 3 विषय आपल्या BEd CETसाठी आहेत हे आपणास माहीत आहे. विद्यार्थी मित्रो, या तिन्ही घटकातील आपण निवडक प्रश्न घेत आहोत. यामध्ये बुद्धिमत्ताचे प्रश्न 40% म्हणजेच 20पैकी 8 प्रश्न बुद्धिमत्तेवरती, त्यानंतर सामान्य ज्ञान याचे 30% प्रश्न आणि शिक्षक अभिवृत्ती याचे 30% प्रश्न म्हणजेच प्रत्येकी 6 प्रश्न असे एकंदरीत 3 घटक बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि शिक्षक अभिवृत्ती प्रश्न 8, 6 आणि 6 असे आपण यात घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आपण जर अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया बुद्धिमत्ता या घटकातील प्रश्न क्रमांक 1. प्रश्न पहिला, सांडणी दूध तर मेंढी काय? विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथे सांडणी ज्याला आपण उंटीन असं म्हणूया, तर सांडणीचं जर दूध आपल्याला प्रोडक्ट मिळत असेल तर मेंढीचा प्रोडक्ट उत्पादन आपल्याला काय मिळेल असा हा प्रश्न आहे. ऑप्शन 1 करडू, 2 रेडकू, 3 दूध, 4 लोकर. विद्यार्थी मित्रो, याचं प्रोडक्ट आपल्याला दिलेलं इथे दूध, म्हणून ह्याचं उत्तर करडू हे येणार नाही, हे लक्षात घ्या. तर आपल्याला त्याचं उत्तर येईल लोकर, म्हणजेच ऑप्शन 4 लोकर हे करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, सहसंबंध या घटकातील आलेला हा प्रश्न, यामध्ये पहिल्या 2 घटकातला संबंध आपल्याला लक्षात घ्यायचा असतो. त्यानंतर तिसऱ्या घटकाचा संबंधित जो संज्ञा आहे, जो घटक आहे, तो आपल्याला ऑप्शनमधून काय करायचा असतो, सर्च करायचा असतो. तर इथं 4 नंबरचा घटक यांची जोडी आपल्याला जमलेली पाहायला भेटते. तर विद्यार्थी मित्रो, लोकर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सर्व शिक्षक विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी कलाकार आहेत. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथे एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यावर आधारित त्याचे निष्कर्ष दिलेले आहेत. म्हणजेच आपल्याला निष्कर्ष काय करायचे आहेत ह्या वाक्याशी, विधानाशी. तर हे दिलेलं विधान आपल्याला अगोदर पाहावं लागेल विद्यार्थी मित्रो. तर यामध्ये शिक्षक विद्यार्थी आहेत याचा अर्थ काय, तर सर्व शिक्षक हे विद्यार्थी आहेत याच्यात आपल्याला गृहीत धरावं लागतं विद्यार्थी मित्रो. त्यानंतर काही विद्यार्थी कलाकार आहेत, म्हणजेच सर्वच शिक्षक विद्यार्थी आहेत, विद्यार्थी कलाकार आहेत. तर विद्यार्थी मित्रो, याचा अर्थ आहे विद्यार्थी शिक्षक व कलाकार आहेत, म्हणजे दोन्ही विद्यार्थी आहेत. तर चला पाहूया आपले निष्कर्ष आपल्याला काय सांगतायत. त्यामध्ये निष्कर्ष पहिला, काही शिक्षक कलाकार आहेत. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला सांगितलेलं आहे शिक्षक विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी कलाकार आहेत, म्हणजे काही शिक्षक विद्यार्थी झाले, त्यातलेच काही विद्यार्थी कलाकारसुद्धा झाले. म्हणजे पहिलं जे वाक्य आहे विद्यार्थी मित्रो ते करेक्ट आहे, बरोबर आहे. दुसरं वाक्य ज्याला आपण निष्कर्ष म्हणू, त्यात काही विद्यार्थी शिक्षक आहेत. तर विद्यार्थी मित्रो, सर्व शिक्षक जर विद्यार्थी असतील तर नक्कीच काही विद्यार्थी जे शिक्षक आहेत तर ते विद्यार्थी शिक्षकसुद्धा असतील. म्हणजेच काय, तर विद्यार्थी शिक्षकसुद्धा आहेत, हे वाक्य काय आहे, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपले दोन्ही जे निष्कर्ष आहेत तर ते बरोबर आहेत. यासाठीचा पर्याय कुठला आहे हे आता आपल्याला शोधायचं आहे. ऑप्शन 1 विधान 1 बरोबर आहे, ऑप्शन 2 विधान 2 बरोबर आहे, ऑप्शन 3 विधान 1 व 2 चूक आहेत आणि ऑप्शन 4 विधान 1 व 2 बरोबर आहेत. विद्यार्थी मित्रो, आपलं जे इथलं उत्तर आहे ते ऑप्शन 4 विधान 1 व 2 बरोबर आहेत, म्हणजेच दोन्ही विधानं बरोबर आहेत असं आपलं उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, अजून एक गोष्ट आपण इथे लक्षात घ्या, इथं आपले दोन्ही विधानं बरोबर आलेले आहेत, म्हणजे करेक्ट आहेत. तर आपण जर ऑप्शन 1 जर निवडला तर जरी पहिलं विधान करेक्ट असलं तर विद्यार्थी मित्र आपलं उत्तर चुकतं. कशामुळे चुकतं, तर विधान 1 बरोबर आहे तर विधान 2 सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपण इथं एक विधान बरोबर आहे असं जर केलं तर ह्याचा अर्थ विधान दुसरं चुकीचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र आपलं उत्तर चुकतं. आपण नुसतं विधान 2 बरोबर आहे ह्याला जर आपण क्लिक केलं तर ह्याचा अर्थ आहे आपलं विधान 1 चूक आहे आणि विधान 2 बरोबर आहे. तर आपण ज्यावेळेस त्याचं उत्तर काढलं विद्यार्थी मित्र ते दोन्ही बरोबर आले. तर असा असणारा पर्याय क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सोबतच्या आकृतीत ए घर
आपल्याला स्पॉट दिला विद्यार्थी मित्र, हा मॅपसारखा आपल्याला दिलेला आहे. तर ए घर ते शाळा, बी जो घटक आहे विद्यार्थी मित्र ती शाळा आहे. तर हे 2 ठिकाणं आपल्याला दाखवलेत. मार्ग दाखवला आहे. तर घरून शाळेत पोहोचेपर्यंतचा जो मार्ग आहे त्यामध्ये आपल्याला किती वेळा डावीकडे वळावे लागेल. तर विद्यार्थी मित्र घरून निघल्यापासून म्हणजे ए ठिकाणापासून निघल्यापासून विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपण डावी बाजू उजवी बाजू हे लक्षात घ्या. तर आपण ए पासून निघालेलो आहोत, तर इकडची बाजू डावी बाजू आहे. म्हणजे अशा प्रकारचे टर्न असतील डावीकडचे ते टर्न आपल्याला मोजायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रो ए पासून निघाल्यानंतर पहिलाच टर्न आपल्याला डावा आलेला पाहायला मिळतो, हा एक टर्न. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढं जाऊन आपण वळालेलो आहोत, म्हणजेच हा दुसरा टर्न. त्यानंतर विद्यार्थी मित्र अजून पुढे जाऊन आपण परत वळालेलो आहोत, म्हणजेच विद्यार्थी मित्रो त्यानंतर विद्यार्थी मित्रो हे आपण इथे जे वळालो आहोत तो टर्न डावा नाही हे लक्षात घ्या. तर तो टर्न उजवा टर्न आहे. त्यानंतर परत आपण वळालो तोही उजवा टर्न आहे. परंतु इथं गेल्यानंतर विद्यार्थी मित्रो परत एक आपल्याला डावा टर्न पाहायला मिळतो. आपण तिरपं जरी वळालो असलो तरी विद्यार्थी मित्रो डाव्या दिशेनेच आपल्याला ते जायचं आहे. 3 टर्न. त्यानंतर विद्यार्थी मित्रो हा चौथा आपला लेफ्ट टर्न आहे. त्यानंतर परत आपण पुढे गेलो, तिरकस पुढे गेलो, तिरपं पुढे गेलो आणि आपण वळालो विद्यार्थी मित्रो ते आपण उजवीकडे वळालो, म्हणजे तो टर्न मोजायचा नाही आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो परत आपण तिरपं वळालो, तेही उजवीकडे वळालो, इथं येऊन थांबलो. तिथं थांबल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण परत लेफ्टला वळालो, म्हणजे तो टर्न आपल्याला काय करायचा आहे, काउंट करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण पुढे गेलो आणि उजवीकडे वळालो. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रो आपण 5 टर्न घेतलेले आहेत. म्हणजे हा एक टर्न, त्यानंतर इथे हाईट झालेला दुसरा टर्न, त्यानंतर 3, त्यानंतर विद्यार्थी मित्रो 4 टर्न व 5 टर्न, म्हणजेच एकूण आपण 5 टर्न 5 वेळेस आपण डावीकडे वळालो आहोत. उजवीकडे वळायला आपल्याला काउंट करायचं नाही, मोजायचं नाही. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 6 वेळा, 2 5 वेळा, 3 11 वेळा आणि 4 7 वेळा. ऑप्शन 2 5 वेळा करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की आकृतीच्या स्वरूपातून आपल्याला दिलेला आहे. आपल्याला इथे एक आकृती दिलेली आहे आणि तिचं आपल्याला निरीक्षण करावं लागेल. ही आकृती 1 आकृती 2, म्हणजेच विद्यार्थी मित्रो आकृती 1 व 2 मध्ये काय संबंध आहे हे आपल्याला पाहायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. आणि त्यानंतर आकृती क्रमांक 3 व आपलं जे उत्तर आहे यामधला संबंध शोधून आपल्याला आपला पर्याय निवडायचा आहे. तर विद्यार्थी मित्रो आपली जी दिलेली आकृती आहे ही प्रश्न आकृती, हिला आपण काय केलेलं आहे 90 डिग्रीने, म्हणजे 90च्या कोनामध्ये आपण तिला फिरवलं आहे, वळवलं आहे. म्हणजेच आपण अशी आकृती फिरवली, ती फिरवल्यानंतर विद्यार्थी मित्रो हे जे अक्षर आपल्याला इथे दिसत आहेत ते आपल्याला आडवे झालेले पाहायला मिळाले. तर ही आकृती जर आपण फिरवली तर ते अक्षर कसे होतील हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो खाली दिलेल्या शब्दांची अर्थपूर्ण क्रमाने मांडणी करा. विद्यार्थी मित्रो काही शब्द आपल्याला दिलेले आहेत, ते शब्द आपल्याला व्यवस्थितपणे लावायचे आहेत. 1 लग्न, 2 मुलगी पाहणे समारंभ, 3 हॉल बुकिंग, 4 साखरपुडा, 4 साखरपुडा झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो 5 हळदी, म्हणजे हळदीचा प्रोग्राम कार्यक्रम. तर विद्यार्थी मित्रो ह्याला आपला अर्थपूर्ण क्रमाने मांडायचा आहे, म्हणजेच ह्याचा सिक्वेन्स कसा असतो तो आपल्याला सांगायचा आहे. तर सर्वप्रथम जो सिक्वेन्स आहे विद्यार्थी मित्रो लग्न जुळवणीचा हा सिक्वेन्स आहे. तर सर्वप्रथम मुलगी पाहणे हा कार्यक्रम असतो, त्यानंतर विद्यार्थी मित्रो साखरपुडा, त्यानंतर हॉल बुकिंग, म्हणजे लग्नासाठीचा हॉल बुकिंग आहे तो, साखरपुड्याचा हॉल बुकिंग नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो हळदी समारंभ आणि सगळ्यात शेवटी लग्न, अशा प्रकारचा सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळेल. तर ऑप्शन 3 आपण इथे पाहू शकता. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो एक संख्यामालेवर आधारित प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर 7च्या जागी 7च्या आधी 4 आहेत, आपल्याला काय करायचं आहे 7 ही जी संख्या आहे विद्यार्थी मित्रो, तर 7च्या आधी 4 आहेत, म्हणजे लेफ्ट साईडला 4 असणाऱ्या संख्या आपल्याला काय करायच्यात पाहायच्यात. पण
नंतर 3 असू नये, म्हणजेच 7च्या उजव्या बाजूला राईट साईडला 3 असू नये असं त्यांनी विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, असा 7 किती वेळा आलेला आहे, म्हणजेच त्याच्या अगोदर लेफ्ट साईडला आपल्याला 4 पाहिजे. 4 जर नसेल तर तो आपल्याला 7 मोजायचा नाही आहे. आणि त्याच्या उजव्या बाजूला 3 असणं काय आहे विद्यार्थी मित्रो, 3 जर नसेल असा 7 जो आहे आपल्याला तो काउंट करायचा आहे. म्हणजे 3 नसलेला परंतु डावीकडे 4 असलेला 7 किती वेळा आला आहे हे आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रो, ही ही जी नंबर सिरीज आहे जे आपण संख्यामाला म्हणतो, ही संख्यामाला चेक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की आपल्याला असा 7 किती वेळा मिळतो, तर 4 वेळा मिळतो. विद्यार्थी मित्रो, संख्यामालेवर आधारित त्यानंतर अक्षरमालेवर आधारित प्रश्न आपल्याला ह्या बुद्धिमत्ता घटकात विचारतात, ही बाब आपण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, पुढील बाबी आकारानुसार चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात मोठ्या आकाराचा घटक डॅश डॅश हा असेल. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला काही इथं घटक दिले त्यांनी, चादर, हातरुमाल, शामियाना आणि लुंगी. ह्यापैकी विद्यार्थी मित्रो सगळ्यात मोठ्या आकाराचा घटक कोणता, असा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे हातरुमाल सगळ्यात लहान असतो, त्यानंतर हातरुमालपेक्षा लुंगी मोठी असते, त्यानंतर विद्यार्थी मित्रो लुंगीपेक्षा चादर लांब असते, मोठी असते, आणि त्यानंतर या विद्यार्थी मित्रो शामियाना, ज्याला आपण मंडप असं म्हणतो, तर शामियाना आपल्याला मोठा असलेला पाहायला भेटतो. म्हणजेच ऑप्शन 3 शामियाना करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सशाला कासव म्हटले, कासवाला हरिण म्हटले, हरिणाला मासा म्हटले, माशाला पक्षी म्हटले, तर पाण्यात कोण पोहेल. विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे मासा हा पाण्यात पोहत असतो, पाण्यात राहत असतो, तर इथं माशाला काय म्हटले ते आपलं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, सशाला कासव म्हटले आहे, म्हणजे सशा संदर्भात प्रश्न असतात तर कासव उत्तर आलं असतं. त्यानंतर कासवाला हरिण म्हटले आहे, कासवाचा जर प्रश्न विचारला असता तर हरिण हे आपलं उत्तर राहिलं असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो हरिणाला मासा म्हटले आहे, हरिणाचा जर प्रश्न असता तर मासा हे उत्तर असले असते. तर माशाला पक्षी म्हटले आहे, म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपलं उत्तर काय आहे, तर मासा पाण्यात पोहतो म्हणून आपलं उत्तर काय असेल, माशाला जे नाव दिले ते म्हणजेच पक्षी, तर पक्षी हे आपलं उत्तर होय. ऑप्शन 1 कासव, 2 पक्षी, 3 मासा, 4 हरिण. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 पक्षी हे आपल्याला पाण्यात पोहताना पाहायला भेटतील, पाण्यात राहताना पाहायला भेटतील, कारण आपण त्यांना माशाऐवजी गृहीत धरलं आहे, मासा असं गणलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 पक्षी करेक्ट उत्तर होय. येथे विद्यार्थी मित्रो बुद्धिमत्तेचे 40% प्रश्न म्हणजे 8 प्रश्न संपतात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो सामान्य ज्ञान. तर ह्याच प्रकारे आपल्याला प्रश्नपत्रिका येणार आहे विद्यार्थी मित्रो BEd CETची. कुठेही तिथे असं लिहिलेलं नसतं की सामान्य ज्ञानचे प्रश्न सुरू होत आहेत, त्यानंतर बुद्धिमत्तेचे प्रश्न संपले आहेत. डायरेक्ट पुढचा प्रश्न क्रमांक येतो. तर 1 ते 40पर्यंतचे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो आपल्या BEd CETच्या परीक्षेमध्ये ते बुद्धिमत्ता म्हणजेच पहिल्या घटकातून असतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रो डायरेक्ट 41वा जो प्रश्न आहे 41 ते 70 हे दुसऱ्या घटकात आपल्याला प्रश्न आपल्याला पाहायला भेटतील, ते म्हणजेच जनरल नॉलेजचे प्रश्न. आणि विद्यार्थी मित्रो त्यापुढचा जो घटक आहे तो म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती. तर प्रश्न क्रमांक 71 ते शेवटचा प्रश्न म्हणजे 100वा प्रश्न आपल्याला तिसऱ्या घटकातून शिक्षक अभिव्यक्तीतून पाहायला मिळेल. तर आपल्या इथं 20च मार्क्सचं आपण टेस्ट घेत आहोत, ज्याला आपण सुपर 20 प्रश्नावली नाव दिलं आहे. तर विद्यार्थी मित्रो त्यातला पहिला प्रश्न दुसऱ्या घटकातला म्हणजेच सामान्य ज्ञानातला. तर महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? 1 8 2 5 3 4 आणि 4 3. विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीसाठी कुठले शहर प्रसिद्ध आहे? 1 महाबळेश्वर, 2 कोल्हापूर, 3 सातारा, 4 नाशिक. विद्यार्थी मित्रो महाबळेश्वर हे शहर स्ट्रॉबेरी या फळासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, रात्री घड्याळात चमकणारा पदार्थ कोणता? 1 प्लॅटिनम, 2 चांदी, 3 रेडियम, 4 सोने. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 रेडियम हे करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो रेडियम हे रात्री घड्याळामध्ये चमकत असते. तसेच आपल्याला रस्त्यावरती स्ट्रीट जे बोर्ड असतात म्हणजे रस्त्यावर असणारे जे फलक असतात त्यावरही चमकणारा पदार्थ म्हणजेच रेडियम हा होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती कोण? 1 द्रौपदी मुर्मू, 2 सरोजिनी नायडू, 3 प्रतिभाताई पाटील, 4 चरणजित कौर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती होय. तर विद्यार्थी मित्रो
भारताच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या आहेत. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1 आसाम, 2 गुजरात, 3 मध्य प्रदेश, 4 महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आपल्याला आसाम राज्यामध्ये पाहायला मिळते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पिसाळलेला कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? 1 कर्करोग, 2 कांजण्या, 3 नागिन, 4 रेबीज. विद्यार्थी मित्रो, रॅबीज नावाचा रोग आपल्याला पिसाळलेल्या कुत्र्याच्या चावामधून होत असतो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सूर्याच्या सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 बुध, 2 नेपच्यून, 3 मंगळ, 4 पृथ्वी. तर सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह, सर्वाधिक जवळचा ग्रह ऑप्शन 1 बुध हा होय. विद्यार्थी मित्रो, प्रश्न क्रमांक 15 जो की आपल्या तिसऱ्या घटकातला प्रश्न होय. शिक्षक अभ्यर्थी, NEPचे पूर्ण रूप काय आहे? विद्यार्थी मित्रो, तर आपल्याला हमखास 2 प्रश्न हे पूर्ण रूपावरती म्हणजेच फुल फॉर्मवरती आधारित आलेले पाहायला मिळतात. एक तर ते जनरल नॉलेजमधून येतात किंवा शिक्षक अभ्यर्थी या घटकातून आपल्याला ते आलेले पाहायला भेटतात. तर विद्यार्थी मित्रो, NEPचे पूर्ण रूप काय? ऑप्शन 1 न्यू एज्युकेशन पॉलिसी, ऑप्शन 2 नॉन एज्युकेशन पॉलिसी, ऑप्शन 3 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि ऑप्शन 4 न्यू एज्युकेशनल पॉलिटी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, जे की 2020 यावर्षी सुरू झाले. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शिक्षक अभ्यर्थी या घटकातील शिक्षणाचे ध्येय काय आहे? 1 हुशार विद्यार्थी घडवणे, 2 निष्णात म्हणजेच निपुण असलेले विद्यार्थी घडवणे, 3 खेळाडू तयार करणे, 4 चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवणे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, या घटकामध्ये जे मोस्ट पॉझिटिव्ह ऑप्शन असतो ते मॅक्झिममली आपला आन्सर असतं. ही बाब आपण लक्षात ठेवा. तर शिक्षकामध्ये निर्णय घेण्याची कुवत कशी आहे, तो कशाप्रकारे निर्णय घेतो, कशाप्रकारे विचार करतो, हे जाणून घेण्यासाठी हा घटक आपल्या CET तयार केलेला आहे, अभ्यासक्रमात दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांचा एक गट नेहमी ओरडत पळतो. तुम्ही काय कराल? 1 मुख्याध्यापकांकडे तक्रार कराल, 2 पालकांकडे तक्रार कराल, 3 त्यांना शिस्तीचे महत्त्व सांगाल, 4 दुर्लक्ष कराल. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 त्यांना शिस्तीचे महत्त्व सांगाल. तर आपण आपली कृती केल्यानंतर म्हणजेच आपण त्यांना शिस्तीचं महत्त्व सांगितलं आणि तरीही ते ओरडत जर पळत असतील, त्यानंतर आपण मुख्याध्यापकाकडे तक्रार करणे योग्य होय. पहिल्याच वेळेस विद्यार्थी ओरडलेत आणि डायरेक्ट पालकाकडे तक्रार करणं हे योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रो, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्या परीने प्रयत्न करावे लागतील. त्यांना सांगावं लागेल की ओरडू नका किंवा असं ओरडणं व्यवस्थित नाही, चांगल्या मुलांचे लक्षण नाही. असं सांगितल्यानंतर नक्कीच त्यांच्या मनावरती परिणाम होऊन ते त्यांची कृती सुधारतील, ते बरोबर वागतील. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, एका विद्यार्थिनीचे पैसे हरवतात, तुम्ही काय कराल? 1 तिला पैसे का आणले म्हणून शिक्षा कराल, 2 परिपाठात नैतिकतेचा पाठ द्याल, 3 तिच्या पालकांना बोलवाल, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, परिपाठात जर आपण नैतिकतेचा पाठ दिला म्हणजेच असेंब्लीमध्ये जर आपण सांगितलं ह्या मुलीचे पैसे हरवले आहेत, जर शाळेच्या आवारात कोणाला ते सापडले असतील तर ते त्याने परत करावेत. तर आपल्या नैतिकतेच्या पाठातून ज्या विद्यार्थ्याला ते पैसे सापडले आहेत तर तो परत करू शकतो. म्हणून ऑप्शन 2 हा पर्याय वापरणं येथे आपल्याला करेक्ट ठरते. ते आपलं करेक्ट उत्तर होय. सेकंड लास्ट प्रश्न विद्यार्थी मित्रो, तुम्ही शाळेत चांगले काम करावे, कशामुळे चांगले काम करावे? कारण आपल्याला विचारलेले त्यांनी. 1 मुख्याध्यापक खुश होण्यासाठी, 2 विद्यार्थी खुश होण्यासाठी, 3 व्यवस्थापन खुश होण्यासाठी आणि 4 आत्मिक समाधानासाठी. विद्यार्थी मित्रो, शिक्षक हा मनातून शिक्षक असतो हे लक्षात घ्या. वन्स अ टीचर बी अ टीचर. एकदा आपण शिक्षक झालो की आयुष्यभर शिक्षकच राहा, असा ह्याचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रो. म्हणजेच आत्मिक समाधानासाठी आपण हा पेशा, हा व्यवसाय निवडलेला असतो. तर विद्यार्थी मित्रो,
ऑप्शन 4 आत्मिक समाधान हे आपलं चांगलं काम करण्या पाठीमागचं काय असतं तर प्रेरणा असते. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, एक विद्यार्थी घटक चाचणीस नक्कल करताना आढळला तर आपण काय कराल? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 विद्यार्थी नक्कल करतातच त्यामुळे आपण दुर्लक्ष कराल. 2 पालकांना कळवाल. 3 मुख्याध्यापक यांना कळवाल. आणि 4 विद्यार्थ्यात समजावून तसे न करण्यास सांगाल. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 आपल्याला ऑप्शन वापरून पाहावं लागेल. म्हणजेच आपण त्याला समज द्यावी लागेल की अशा प्रकारे परत नक्कल करू नको, कॉपी करू नको. तर तो नक्कीच त्यातून समजावून जाईल. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 आपली करेक्ट कृती ठरते, आपलं उत्तर ठरते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 आपलं उत्तर होय. तर अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. तसेच बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ आपल्याला वेळेत मिळत राहतील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.